कसं करायचं? बाबाला कर हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. तर अशा सॉरी यांच्यापासून स्टार्ट. नाही स्टार्ट. आणि मला अजूनही आठवते आपला गोव्याचा वाढदिवस. हो छान आहे. आम्ही जेवायला एकत्र बसतो. याला म्हणतात काहीतरी शेंगा. मराठीत बघायला गेला तर ह्या तुरीच्या किंवा चवळीच्या किंवा तुरीच्या शेंगांसारखं दिसते. हाय हॅलो नमस्कार. आजचा माझा हा ब्लॉग आहे. मी करते म्हणजे 29 जुलै तेजसचा बर्थडे असतो. काल मी एक प्लॅन केलं होतं, सरप्राईज प्लॅन होतं तेजससाठी. आमच्या युनिटचे आमचे सगळे मित्रमंडळी आणि युनिटमध्ये काम करणारे सगळे जे लोक आहेत त्यांना सगळ्यांना इन्व्हाइट केलं होतं. ते सगळे जण आले होते. येऊरला जागा बुक केली होती, तिथेही बर्थडे सेलिब्रेशन केलं होतं. त्याचे सगळे व्हिडिओज आणि शॉर्ट्स मी तुम्हाला पाठवते. फक्त आता तो ना एक खूप प्रॉब्लेम आहे बरं का. म्हणजे हे व्लॉग करायचे म्हणजे आडवा फोन, ते उभं करायचं नाही. पण मला कळत नाही, जर आडवा केलेला आहे मी आता फोन आणि शूट करते, जर मी उभा केला कॅमेरा आणि शूट केलं तर तुम्ही बघणार नाही का? असं नाही आहे ना. म्हणजे तेवढं जरा मला माफ करा. याच्यानंतर तुम्हाला जे बघायला मिळणार आहे ते तेजसची जी सरप्राईज बर्थडे पार्टी केली होती प्लॅन, त्याचे सगळेचे छोटेसे व्हिडिओ मात्र ते माझ्याकडनं उभे शूट केले गेलेले आहेत. सो तेवढं फक्त जरा गोड मानून. घ्या तुम्ही. आणि आता पुढची माझी सगळी तयारी आहे, ही निघालेली आहे. आज संध्याकाळी 29ला संध्याकाळी डिनर प्लॅन केलेला आहे. ही माझी लेक आता झोपेतून उठलेली आहे आणि काय घालावं असा आमचा प्रश्न चाललेला होता. सो मला हा एक माझा ड्रेस आहे म्हणून म्हटलं की तो घालूया. तयार होते, अवतारावर न कळतच असेल माझी आंघोळ झालेली नाही आहे. सो आंघोळ करते, नंतर तयार होते, निघते तेजसला भेटायला जायला. सकाळी माझी थोडीशी तब्येत जरा नरम गरम होती. आता सगळी तयारी केलेली आहे. माझी फॅमिली एका ठिकाणी आम्ही जातोय जेवायला, काही फ्रेंड्स येतील. माझ्या पुढच्या व्लॉग मध्ये तुम्हाला ते बघायला मिळेल. माझी तयारी होतेच आहे. आता रुंजीला कोणते कपडे घालायचे, हा घालूया, हा घालूया, हा मोठा होईल का, ट्राय करूया. चला ट्राय करूया. रुंजी ते कुठे गेली? चला बिस्किट खायचंय ना. बिस्किट हेल्दी बिस्किट. बिस्किट आहे का काय? नाचणीचं बिस्किट आहे, विदाउट शुगर, गुळ घातलेला आहे. गुळ घातलेला आहे. म्हणी चल खाता खाता जाऊ आपण. चल कपडे करूया, ये चल. चला ये म्हणी, इकडे 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 ये. बघितलं, ही काही आत्तापासूनच माझा ऐकत नाही. मोठेपणी काय करणारी देव जाणू गेली. कसं आहे म्हणी? छान छान आहे. हो चला आता फायनली आम्ही दोघी मॅचिंग होणार आहे. अशी हिरुंजी रेडी होऊन सगळे डब्यातून काढून ठेवलेले. आता काहीतरी टाइमपास चाललेला आहे रुंजीचा आणि सगळ्यांची कामं वाढवलेली आहे. काय बघा काय हे आहे रुंजीचं फेवरेट गाणं.
आणि अशा पद्धतीने जितकं पॉसिबल आहे तितकं तयार झालेली आहे. सामान घेतलेलं आहे, तेजसचं सुद्धा सामान घेतलेलं आहे कारण तो बाहेर होता. काही आता बदलायचे आहेत कपडे. चला जाऊया. आणि आम्ही दोघी निघालो. आता तिला भूक लागली, जरा खायला देते. खाऊन झाल्यावर ब्लॉग परत चालू करते. आणि आम्ही जिओ मोबाईल मॉल मध्ये आलेलो आहोत. यांची भेट झालेली आहे. तेजसलाच भेटायला आले. माझ्याकडे भरपूर सामान आहे. चला. आणि कसं करायचं? बाबाला कर हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. बाबाला कर. बाबाला हॅपी बर्थडे बाबा. हा आमचा खेळ चालू झालेला आहे. आली मनी आली. बस 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 खाऊ दे. पळा पळा पकड पकड पकड. मनी मनी रुंजी. चला मज्जा करत आम्ही आता थोड्या वेळात पोहोचणार आहोत संध्याकाळच्या. हो येस. वाव, हे बकलावा आवडते आणि बकलावा मला भयानक आवडतोय का? कोणता? ब्लॅक नाही सलवार. हे ना जॅकेट आहे का? हे जॅकेट आहे. हो हे जॅकेट आहे. नाही मनी हे आहे ना, मला वाटतं असं आहे ना. असं आहे पण कलर वेगळा. नाईस कलर पण चांगला. त्याचा ब्लॅक कलर पण आहे. सोपन त्याला ब्लॅक पण चांगला. मग ब्लॅक परत मग आहेच. मग ब्लॅकच जर घ्यायचंय तर मग मला हा आवडला. याचा नेक वेगळा आहे. पाऊस आहे आणि आम्ही आता कॅब बुक केलेली आहे. निघालेलो आहोत. निघालो आहोत. आता आपण ओटी किती होतो. हाय. आणि आता आम्ही जिओ वर्ल्डला होतो आणि त्याचे व्हिडिओ तुम्ही बघितलेत. आणि आता ऑफकोर्स बर्थडे डिनरसाठी आम्ही इकडे आलो टाइमाला. हे BKC मध्ये आहे. बरेच आमचे सगळे फॅमिली फ्रेंड्स येणार आहेत, म्हणजे फॅमिली येणार आहे. तो बघा तिथे बर्थडे बॉय आहे आणि आमचे पहिले गेस्ट आलेले आहेत. आणि ते डायरेक्ट कोटक मधनं बँकेतून डायरेक्ट आलेले आहे. कॅश घेऊन आलेले. कॅश. चला आपण आज जाऊया. या लवकर ॲम्बियन्स दाखव. हे सगळे टेबल आम्ही बुक केलेले आहे. अच्छा ओ म्हणून तिकडे ठेव जरा वेळ. ते मनूच आहे खेळायला आणले. माईक पाहिजे. ये इकडे ये. वाव किती छान आहे. यांच्या बाजू स्टार्ट. नाही स्टार्ट. सो आज माझ्या भावाचा बर्थडे आहे आणि आम्ही खूप मस्त मजा करायला BKC मध्ये कायमामध्ये आलेलो आहोत. त्यांनी खूप जोरदार शॉपिंग केलेली आहे पण आम्हाला कळलंय आज आम्ही आता खूप धमाल करणार आहोत. चांगलं बोल. एक मुलगा आहे. तो छान आहे. आम्ही जेवायला एकत्र बसतो. तेजस हा ताईचा नवरा यापेक्षा जास्त तो आमचा मित्र आहे. सो ताई तुला तो नंतर मिळेल. हॅपी बर्थडे तेजस. थँक्यू. एन्जॉय युअर डे अँड एन्जॉय युअर इयर. नाव नाईट इज रिमेनिंग. Tejas, many congratulations for growing an year older. Okay, and wish him all the success that he wants in life. A very genuine person. माझा खूप खास मित्र. तर परत त्याला खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा. हाय. आजची सत्कार मूर्ती आहे तेजस देसाई, आमचा लाडका मित्र आणि जीवाभावाचा एक सख्या भावापेक्षा जास्त. तेजस बद्दल मी सकाळीच भरपूर काही लिहिलंय. पण तेव्हा कसं वाटलं सकाळी तुला? भरून आलं. एवढं काय लिहिलं होतं त्यामुळे मला एवढं भरून आलं एवढं वाचेपर्यंत.
सो आजची पार्टी तेजा देणार आहे. सो तेजाची पार्टी एन्जॉय करायला आलोय. सो वन्स अगेन हॅपी बर्थडे तेजा. आणि मला अजूनही आठवत आहे आपला गोव्याचा वाढदिवस. आज गाडी तेरा भाई चलाएगा. मोठा प्रश्न आहे काय बोलायचं तेजससाठी. पण या व्हेरी लव्हिंग हजबंड, लव्हिंग पर्सन, खूप समजूतदार आहे आणि माझं त्याचं छान जुळतं. पण आमच्या दोघांचं थिंकिंग ऑलमोस्ट सेम आहे. सो हॅपी बर्थडे तेजस. तेजस बद्दल बोलायचं म्हणजे तेजस म्हणजे माझा जावई माझा भला हेच वाक्य त्याच्यासाठी लागू आहे. मी हेच बोलते की त्याला ह्याच्याही पुढे भरपूर उदंड आयुष्य आणि त्याची भरभराट हो. तेजस बद्दल काय बोलायचं, त्याच्याकडे पाहिल्यावरती सगळ्या गोष्टी आपोआप कळतात की तेजस किती छान आहे, किती हुशार आहे. ऑल इन वन म्हणतात. तेजस ऑल इन वन आहे, ऑलराऊंडर आहे. तेजस जरी माझा जावई असला तरी तो मुलगा आहे माझा. मी काय बोलू, मी सतत तेजस बद्दल बोलत असते. आय लव्ह यू तेजस, बस एवढंच म्हणेन. आणि उदंड आयुष्य मिळू दे तुला. लिव्ह लॉंग हेल्दी अँड ऑफकोर्स वेल्दी लाईफ. एक मिनिट आपण सियाला विचारूया. सिया, तेजस काकाबद्दल बोलते. तेजस काका कसा वाटतो, आवडतो? कोण आवडतो? आणि मग तेजस काकाला हॅपी बर्थडे विश. मल्हार तू बोल. मला तेजस काका आवडतात. ते माणूस खूप चांगलं बोलतात. हॅपी बर्थडे. मला असं वाटतं की ही इज अ व्हेरी स्वीट पर्सन आणि जेव्हा आपण मीटिंग्स किंवा गेट टुगेदर्स होतात तेव्हा ही इज व्हेरी फ्रेंडली आणि ही इज व्हेरी ॲक्टिव्ह ऑल्सो. सो हॅपी बर्थडे. एक व्यक्ती राहिलंय ऑर्डर करण्यातच बिझी आहे. आज माझ्या भावाचा बर्थडे आहे आणि आम्ही इथे आलेलो आहोत एन्जॉय करण्यासाठी. हॅपी बर्थडे तेजस. हाय का बर्थडे. आणि हॅपी बर्थडे कसं होतं? हॅपी हॅपी बर्थडे. वाव, हा काकडीचा ज्यूस आहे. कलर जरा वेगळा दिसतोय, त्याच्यामध्ये काहीतरी मिक्स आहे. एकदा टेस्ट करून सांगते. वाव, मस्त आहे. आणि ह्या दुर्वा आहे, कसं वाटतंय? दुर्वा नाही येत याला. थाई में का रोजमेरी आहे. थाई में बाप रे, इतके इंग्लिश भाज्या आणि इतके इंग्लिश सगळे वनस्पती आहे. हे बघा. बाबा बरोबर करतायत. बाबांबरोबर चीअर्स. येस, चीअर्स. सुप्रिया चीअर्स. तो इथे चीअर्स करायला आला. आकाश, हे घे, तुला लवकर घे आणि तू आमच्यावर चीअर्स कर. ये लवकर. ये आकाश, चीअर्स. दिलं की गिफ्ट. सोन्याचं पेंडंट आहे बघ त्याच्या गळ्यात. हे गिफ्ट दाखव तेजस. जेव्हा त्याची चेन चोरीला गेलेली ना, त्यावेळेला माझं एसचं पेंडंट होतं. मग त्यावेळेला गणपती आणि चेन मध्ये पैसे गेल्यानंतर पैसे नव्हते. आता पैसे आले, पेंडंट गेले. हा एक प्रॉब्लेम असतो जो आता सरिताताईने मांडलेला आहे. नॉनव्हेज वाले नॉनव्हेज खातातच आणि व्हेज पण संपवतात आणि आम्हाला व्हेज मिळतच नाही. मजा 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 चालली आहे. हा, सिरियस घेऊ नका, आता ह्याच्यावरनं ट्रोल कराल. आणि सर्व करणारा हा आमच्याबद्दल विचार करतोय. जास्तीत जास्त व्हेज आमच्याकडे देतोय. एसटी बस सारखे आम्ही सगळे इकडे. एक ग्वावा म्हणजे पेरूचं सरबत आहे, ज्यूस आहे रिअल किंवा आपलं हे बऱ्याच लोकांना माहिती असेल, पण हे खूप सुंदर लागतं. याच्या कड्याला आपलं तिखट मीठ जे आहे, जे आपण पेरूवर टाकून घेतो, ते लावलेलं आहे. आणि आज आपला नॉर्मल ज्यूस आहे आणि त्याच्यामध्ये एक मिरची स्प्लिट करा आणि त्याच्यात टाका. आणि याच्यात यांनी एक छान दिसावं म्हणून लेमन पण कापून टाकलेलं आहे. अतिशय सोपं कॉकटेल आहे, सॉरी मॉकटेल आहे.
लगेच घरी करून टाक. सुरेट आहे लोटस स्टेमचं, काहीतरी म्हणतात त्याला, डिश आहे काहीतरी क्रोसी. हे मला खूप आवडतं आणि हे मी ट्राय करणार आहे घरी, आणि जेव्हा मला हे जमेल त्याची रेसिपी नक्कीच लगेच टाकेल माझ्या ब्लॉगवर. लोटस स्टेम म्हणजे कमळाचा देठ. केवढा मोठा कमळाचा देठ आहे हा, बापरे डेंजर. जिलेबी, याला वाटतंय जिलेबी आहे का ती. हे इंग्लिश पदार्थांचं असं गंमत असतं, पण खूप छान लागतात चवीला. येस, आणि व्हेज वाल्यांसाठी मी आणि सरिता ताई व्हेज. लोटस स्टेम. आमचं व्हेज आलं. हे बघा कमाल. चटण्या पण आलेल्या आहेत. एडमामे तू पण आहे ना? येस माय फेवरेट एडमामे. परत तेच याला म्हणतात काहीतरी शेंगा. मराठीत बघायला गेला तर ह्या तुरीच्या किंवा चवळीच्या किंवा तुरीच्या शेंगांसारखं दिसतंय, पण परत इंग्लिश भाजी एडमामे. वाल पापडी ह्या अजून नावं मिळत आहेत. किती मज्जा आहे ना ही. पण ही खूप ऑसम लागतं, खूप छान लागतं. उकडायच्या आणि एडमामे मिळतं तुम्हाला. उकडायचं आणि त्याला 25 रुपयाची गोष्ट 350 रुपये देऊन हॉटेलमध्ये जाईल. हो, पण तेच असतं नाही का, हॉटेलमध्ये दुसरं काय करतो आपण, घरी सगळंच बनवू शकतो. पण शेवटी काय आहे, बाहेर जाऊन खायची मजा वेगळी आहे, ती तिकडेच जाऊन घ्यायची नाही का. हो ऍक्च्युली देऊ तुला. याला म्हणतात सुशी. हे पण मला खूप आवडतं. आरामात पोटभर जेवा, निवांत होऊ दे, स्वस्त होऊ दे, लग्नाची पंगत केल्यासारखं स्वस्त होऊ दे, निवांत. आग्र्याचं जेवण मला यावं लागेल वाढायला. म्हणे कॉफी दे बाबाला. आणि मी पण माझा नवरा खूप आज्ञाधारी. हा, आणि लवकर अजून एक अनाउन्समेंट. इकडे या साईडला ये. मी आणि सुप्रिया आम्ही आमचा नवीन एक चॅनल घेऊन येतोय तुमच्यासाठी. त्याचं नाव पण लवकरच डिक्लेअर करू. आम्ही गमतीत नेहमी म्हणतो की अरे यार, कुकिंग शो म्हटल्यावर फराह खानचा लक्षात येतो. तर मी फराह खान आणि हा माझा दिलीप जास्त फेमस आहे. लवकरच भेटूया. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर तेजस, हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. शुगर फ्री आणलं का? शुगर फ्री आणलं का? अगर खूप शुभेच्छा आणि मुदंड आयुष्य लाभो आणि सगळ्या इच्छा आकांक्षा सगळ्या पूर्ण होत, पण ते याच वर्षी सगळ्या म्हणजे पुढच्या वर्षी होईल ते होईल, पण या वर्षी सगळ्या पूर्ण होत अशी मी ईश्वराचरणी प्रार्थना. थँक्यू. अरे अमोल ये रे, अरे इधर आना भाई. आता दिलेला आहे गिफ्ट आमच्या दोघांकडून. येस, तेजसला. आणि गिफ्ट असं आहे की त्याला आवडणार आहे, जे आमच्या प्रेमाचा सुगंध त्याच्या आयुष्यात दरवळेल. अशी गोष्ट आज आहे की नाही, गुरु पौर्णिमा आहे, खूप सुंदर दिवस आहे. सगळ्या गुरूंचे, सगळ्या काय म्हणतो, सगळ्या आई वडिलांचे सगळ्यांचे आशीर्वाद आज त्याला मिळाले. म्हणजे किती चांगला दिवस आहे. येस, थँक्यू अमोल, थँक्यू नंदेश दादा, तुम्ही आला, थँक्यू. तर अशा पद्धतीने तेजसचा बर्थडे ब्लॉग हा संपलेला आहे. आणि माझ्या यूट्यूब चॅनलचे सबस्क्रायबर्स हे 1000 झालेले आहेत. आणि खरंच आय एम रिअली व्हेरी हॅपी.
तुमचं असंच प्रेम माझ्यावर कायम राहू देत, असंच तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद मला मिळू देत. आणि प्लीज माझ्या चॅनलला म्हणजे शर्मिष्ठा राऊत ऑफिशियल या माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.